तर दुसरीकडे आज मुंबईत महाविकास आघाडीची सुद्धा बैठक आहे। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित असतील। या बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर वंचित बहुजन आघाडीला सुद्धा या बैठकीचं निमंत्रण आहे आणि स्वतः वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बैठकीला येणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आज शिक्कामोर्तब होणार का वंचितच्या मवियामधील सहभागावर, असाही सवाल या ठिकाणी आहे। दरम्यान महाविकास आघाडीची ही बैठक दुपारी 12 वाजता म्हणजे अगदी तासाभराने सुरू होईल आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, काय ठरतं मवियाचं ते बघावं लागणार आहे। कारण लोकसभेची निवडणूक जवळ आहे आणि जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचं मविया नेते सांगतायत आणि त्यावर शिक्कामोर्तब आज होणार असल्याचंही बोललं जातंय। त्यामुळे मवियाचं नेमकं काय ठरतं, मविया कशा पद्धतीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा लढणार, मवियाची रणनीती नेमकी काय असेल आणि मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? अगदी तासाभरात मवियाची बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे किंबहुना वंचितचा मवियामधील सहभाग यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्याचे बैठकीचे काय अपडेट्स आहेत? फरा नक्कीच थोड्या वेळामध्ये अगदी तासाभराने महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। एकूणच राष्ट्रीय पातळीवरती कशा प्रमाणे लढता येईल या सर्वांच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे। खरं तर महाविकास आघाडीची जागा वाटपाची अंतिम टप्प्यात आलेली आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा अंतिम टप्प्यात आलेला आहे। खरं तर 20, 18, 10 अशा प्रकारचा जो फॉर्म्युला होता यामध्ये काहीसा बदल होऊन नवीन फॉर्म्युला हा महाविकास आघाडीचा समोर येईल अशी शक्यता आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट 20 जागांवरती आग्रही आहे। एकूण 18 जागांवरती काँग्रेस दिसते आणि 10 जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला। मात्र यामध्ये कुठेतरी बदल होण्याची शक्यता आहे। कारण वंचित सुद्धा यामध्ये आहे, वंचितला सुद्धा जागा सोडवाव्या लागणार, तसेच मित्र पक्ष असतील त्यांना सुद्धा जागा सोडवाव्या लागणार। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने मित्र पक्षांना देण्यात येणाऱ्या जागा, वंचितला देण्यात येणाऱ्या जागा याबद्दल चर्चा होणार आहे। त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। ही सिल्वर या ठिकाणी बैठक होणार असून या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान उद्धव ठाकरे सर्व बैठकीमध्ये उपस्थित राहिले नव्हते तरी प्रमुख बैठकांना उपस्थित राहिलेले आहेत। काल सुद्धा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि यानंतर आज खरं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होते। त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे। आज नक्की नवीन फॉर्म्युला आहे, नवीन फॉर्म्युलामध्ये नक्की ठाकरे गटाला 18 ते 20 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे। मात्र यामधूनच खरं तर 2 जागा या वंचितला सुद्धा द्याव्या लागतात की वंचितसाठी वेगळ्या जागांची तरतूद करण्यात येते आणि यामुळे नवीन फॉर्म्युला सुद्धा समोर येऊ शकतो। निश्चितच स्वप्नील, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।